नमस्कार भाविकांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा व्हिडिओ ठरू शकतो. आज आपण एका अशा महान संतांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या स्थापनेची अद्भुत कथा पाहणार आहोत, ज्यांनी महाराष्ट्रातील सर्वात कोरड्या आणि दुष्काळी गावाला आपल्या भक्तीच्या बळावर साक्षात आनंदनगरी बनवले. जरा विचार करा, सातारा जिल्ह्यातील मान हा तालुका, जिथे पिण्याला पाणी नाही, जमिनीला भेगा पडलेल्या, झाडांची पाने गळून गेलेली, लोक अन्नान्न करून मरत आहेत. अशा ठिकाणी एक 25-30 वर्षाचा तरुण येतो. गावाबाहेरच्या एका काटेरी स्मशानसदृश झुडपात राहू लागतो आणि पाहता पाहता तिथे एक असे आध्यात्मिक साम्राज्य उभे करतो, जिथे आजही लाखो लोक शांतता आणि तृप्ती शोधायला येतात. ते गाव म्हणजे गोंदवले बुद्रुक आणि ते संत म्हणजे ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज. आजच्या या विशेष प्रदीर्घ आणि सविस्तर महाव्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराजांचे बालपण कसे होते, त्यांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी घर का सोडले, त्यांना गुरु कसे लाभले, त्यांनी गोंदवल्यात राम मंदिराची स्थापना कशी केली, 1896च्या त्या महाभयंकर दुष्काळात स्वतःची कोठारे रिकामी करून हजारो लोकांचे प्राण कसे वाचवले आणि आजही त्या मठात 24 तास अखंड रामनाम कसे चालते. या कथेचा प्रत्येक भाग, प्रत्येक प्रसंग तुमच्या अंगावर काटा आणेल. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस न करता मनाची एकाग्रता आणून ही संपूर्ण लीला शेवटपर्यंत नक्की पहा. कथा सुरू करण्यापूर्वी माझ्या लाडक्या भाविकांनो, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणारे ते सबस्क्राईबचे बटन आत्ताच दाबा आणि शेजारील घंटी दाबायला विसरू नका, कारण या चॅनलवर तुम्हाला संतांचे असेच विचार आणि अद्भुत इतिहास नेहमी ऐकायला मिळणार आहेत. चला आता वळूया थेट 1845च्या त्या पवित्र दिवसाकडे. सातारा जिल्ह्यातील मान हा तालुका नेहमीच निसर्गाच्या कृपेमुळे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असे. याच तालुक्यातील एक छोटेसे गाव म्हणजे गोंदवले बुद्रुक. याच गावात एका अत्यंत सात्विक, आचारसंपन्न आणि पिढ्यानपिढ्या रामभक्त असलेल्या घुगे घराण्यात माघ शुद्ध द्वादशी 19 फेब्रुवारी 1845 रोजी एका तेजाचा जन्म झाला. त्यांचे नाव ठेवण्यात आले रावजी. लहानपणापासूनच रावजींची लक्षण इतर मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. इतर मुले खेळण्यात, दंगामस्ती करण्यात मग्न असायची, पण रावजी गावातील मारुतीच्या मंदिरात किंवा एकांतात एका झाडाखाली बसून डोळे बंद करून रामनाम जप करायचे. त्यांची बुद्धी इतकी तीव्र होती की शाळेत गुरुजींनी एकदा शिकवलेले त्यांच्या एकाच वेळेत लक्षात राहायचे. पण त्यांचे मन पाठांतरापेक्षा जास्त देवाच्या चिंतनात रमत असे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी जेव्हा मुले खेळण्या बागडण्याच्या वयात असतात, तेव्हा रावजींना या संसाराची तीव्र विरक्ती आली. त्यांना जाणवले की मानवी जन्माचे खरे ध्येय फक्त पैसा कमवणे किंवा लग्न करून प्रपंच करणे एवढेच नाही, तर ईश्वराची प्राप्ती करणे आणि जगाचे दुःख दूर करणे हे आहे. त्यामुळे एका रात्री घरची सर्व मंडळी गाढ झोपलेली असताना हा अवघ्या 9 वर्षाचा बालक डोक्यात कोणतीही चिंता न ठेवता केवळ रामाच्या विश्वासावर गुरुशोधासाठी घराबाहेर पडला. एक 9 वर्षाचा मुलगा जेव्हा घरातून निघतो तेव्हा त्याचे हाल काय झाले असतील याचा विचार करा. रावजींनी पायात चप्पल न घालता उपाशी पोटी संपूर्ण भारत पायी फिरला. कोठे साधू भेटतील, कोठे खरे गुरु भेटतील याचा शोध घेत त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर, अगदी उत्तर भारतापर्यंत प्रवास केला. अनेक योग्यांनी त्यांनी भेट घेतली. काही ठिकाणी त्यांनी सेवा केली, पण ज्या गुरुच्या एका नजरेने मनातील तृष्णा भागेल तो गुरु त्यांना सापडत नव्हता. घरच्यांनी त्यांना एकदा शोधून परत आणले. त्यांचे लग्नही लावून दिले, पण रावजींचे मन संसारात अडकणारे नव्हतेच. ते पुन्हा घरातून निघाले. अखेर अथाक प्रवास केल्यानंतर ते नांदेडजवळील येहळेगाव येथे पोहोचले. तिथे त्यांना श्री तुकामाई हे अत्यंत कडक अवलिया आणि अंतर्ज्ञानी सद्गुरू लाभले. तुकामाईंनी रावजींची अत्यंत कठोर परीक्षा घेतली. कधी त्यांना उन्हात उभे केले तर कधी मारहाण केली, पण रावजींचा गुरुवरील विश्वास ढळला नाही. ते अहोरात्र गुरूंची सेवा करत राहिले. अखेर रावजींची निष्ठा पाहून तुकामाई प्रसन्न झाले. त्यांनी रावजींना अनुग्रह दिला आणि त्यांचे नामकरण केले ब्रह्मचैतन्य. गुरूंनी त्यांना आदेश दिला, बाळा, आता तुझी साधना पूर्ण झाली आहे. तू तुझ्या मायभूमीला म्हणजेच गोंदवलेला जा आणि तिथे राहून लोकांना रामनामाचा सोपा मार्ग दाखव. प्रपंचात अडकलेल्या जीवांचा उद्धार कर. भाविकांनो, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी घराचा त्याग करून अशा कठोर साधनेतून सिद्ध झालेल्या महाराजांचा हा इतिहास ऐकून जर तुमच्याही मनात महाराजांबद्दल आदर निर्माण झाला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचे एक लाईक हा व्हिडिओ इतर हजारो भाविकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.
सद्गुरूंच्या आज्ञेवरून महाराज जेव्हा गोंदवलेला परत आले तेव्हा गावातील लोक त्यांना पाहायला गोळा झाले. पण महाराजांनी स्वतःच्या वडिलोपार्जित घरात राहणे पसंत केले नाही. गावाबाहेर एक निर्जन काटेरी झुडपांनी बाभळीच्या झाडांनी वेढलेली आणि जिथे पूर्वी स्मशान होते अशी एक जागा होती. लोक तिथे दिवसा जायलाही घाबरायचे, कारण तिथे चोरांचा आणि श्वापदांचा वावर असायचा. पण महाराजांनी नेमकी तीच भयंकर जागा निवडली. त्यांनी तिथली काटेरी झुडपे स्वतःच्या हाताने साफ केली. तिथे त्यांनी एक छोटीशी गवताची झोपडी बांधली आणि अखंड रामनामाचा जप सुरू केला. महाराज रात्रभर तिथे बसून भजन करायचे. हळूहळू महाराजांचे तेज, त्यांचे गोड बोलणे आणि त्यांच्या दर्शनाने मिळणारी शांतता पाहून गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातले लोक तिथे येऊ लागले. जो कोणी आपली विवंचना, दुःख घेऊन यायचा त्याला महाराज कोणतीही भस्मी किंवा गंडादोरा देत नसत. ते फक्त एकच सांगायचे, अरे बाबा, प्रपंचात सुखदुःख तर येतच राहणार. तू काळजी करणे सोड आणि मुखातले रामाचे नाव सोडू नका. आणि आश्चर्य म्हणजे फक्त नाम घेतल्याने लोकांची संकटे दूर होऊ लागली. हळूहळू त्या झोपडीचे रूपांतर एका छोट्या मठात झाले. मठाची स्थापना झाल्यानंतर महाराजांची एक मोठी इच्छा होती, या गोंदवल्याच्या पावनभूमीवर प्रभू श्रीरामाचे एक भव्य मंदिर असावे, जे या नामस्मरणाचे मुख्य केंद्र बनेल. त्या काळी मठात पैसा नव्हता किंवा कोणतीही मोठी साधनसामग्री नव्हती, पण महाराजांचा संकल्प हाच ईश्वराचा संकल्प होता. इसवी सन 1896 मंदिराचे बांधकाम सुरू झाले. भक्त स्वतःहून श्रमदान करू लागले. पण मुख्य प्रश्न आला तो गाभाऱ्यात बसवायच्या मूर्तीचा. महाराजांना बाजारात मिळणाऱ्या सामान्य मूर्ती नको होत्या. ते स्वतः राजस्थानमधील जयपूर येथे गेले. तिथल्या एका अत्यंत नामांकित आणि कसलेल्या मूर्तिकाराकडून त्यांनी प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मणजींच्या अत्यंत देखण्या, कोमल आणि हसमुख मूर्ती स्वतः समोर उभे राहून बनवून घेतल्या. जेव्हा या मूर्ती गोंदवल्यात आणल्या गेल्या आणि 1896 त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा अख्खे गाव थक्क झाले. मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यावर असे जाणवू लागले की त्या मूर्ती पाषाणाच्या नसून साक्षात सजीव आहेत. श्रीरामाच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य, ते कारुण्य पाहून मंदिरात पाऊल ठेवताच भक्तांचे डोळे भरून येत असत. आजही तुम्ही गोंदवल्याला गेलात तर त्या राममूर्तीकडे पाहत असताना माणसाचे भान हरपते. असा तो अद्भुत चमत्कार आहे. काय अद्भुत इतिहास आहे. प्रभू श्रीरामाच्या त्या हसऱ्या मूर्तीचे आणि महाराजांच्या संकल्पाचे स्मरण करून कमेंट बॉक्समध्ये आता श्रीराम जय राम जय जय राम लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. राम मंदिराची स्थापना झाली आणि त्याच वर्षी निसर्गाने आपले अत्यंत क्रूर रूप दाखवले. 1896 साताऱ्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महाभयंकर दुष्काळ पडला, ज्याला 56चा दुष्काळ असेही म्हटले जाते. सलग 2 वर्षे आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडला नाही. विहिरींनी तळ गाठला, नद्या कोरड्यात ठाक पडल्या, जमिनीला माणसाची मान जाईल एवढ्या मोठ्या भेगा पडल्या, झाडांची पानेही गळून पडली, संपूर्ण परिसर होरपळून निघाला. माणसांना खायला अन्न नव्हते आणि मुख्या जनावरांना चारा नव्हता. लोक भुकेने व्याकुळ होऊन रस्त्यावर तडफडून मरू लागले. हजारो लोकांनी गाव सोडले. अशा या विनाशकारी काळात ब्रह्मचैतन्य महाराजांनी संतांचे खरे रूप जगाला दाखवले. त्यांनी मठाची सर्व धान्य कोठारे गरिबांसाठी खुली केली. पण महाराज अत्यंत दूरदृष्टीचे होते. त्यांनी विचार केला की लोकांना जर मोफत अन्न दिले तर ते आळशी बनतील आणि त्यांचा स्वाभिमानाला ठेच लागेल. म्हणून महाराजांनी मठात विहिरी खणण्याचे, तलाव खोल करण्याचे आणि मंदिराच्या इमारतीचे काम काढले. जो माणूस, मग तो कोणत्याही जातीचा असो, श्रीमंत असो वा गरीब, कामाला येईल त्याला रोज सायंकाळी पोटभर अन्न आणि धान्य मठातर्फे दिले जाईल. हजारो लोक, लहान मुले, वृद्ध रोज मठात जेवत होते. आश्चर्य म्हणजे आजूबाजूच्या गावातील सगळी धान्य दुकाने बंद झाली होती. सरकारी गोदामे रिकामी झाली होती. पण मठातले धान्य कधीच संपले नाही. जणू साक्षात अन्नपूर्ण माता मठाच्या स्वयंपाकघरात अदृश्य रूपाने राबत होती. या दुष्काळात महाराजांनी केवळ मान तालुक्यालाच नव्हे तर दूरवरून चालत आलेल्या हजारो भुकेल्या जीवांचे प्राण वाचवले. हा इतिहास आजही गोंदवल्याच्या भिंतींवर सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. भाविकांनो, दुष्काळात स्वतःचे सर्वस्व पणाला लावून हजारो गरिबांचे प्राण वाचवणाऱ्या महाराजांची ही खरी मानसिकता आणि तिची महती आजच्या पिढीला समजणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि मित्रांना आत्ताच शेअर करा, जेणेकरून हा पवित्र इतिहास घराघरात पोहोचेल.
महाराजांनी आपल्या संपूर्ण 55 ते 60 वर्षाच्या कार्यकाळात लोकांना कोणतीही कठीण तपश्चर्या, उपवास किंवा हिमालयात जाण्याचे कडक नियम सांगितले नाहीत. त्यांनी प्रपंचात अडकलेल्या सामान्य माणसाला अत्यंत सोपा मार्ग दिला. अरे, प्रपंचात कसेही राहा. सुख आले तर रामाची कृपा म्हणा, दुःख आले तर रामाची इच्छा म्हणा, पण मुखातले रामनाम सोडू नका. नाम हेच सर्व सुखाचे आणि शांतीचे मूळ आहे. आपले या पृथ्वीवरील अवतारकार्य पूर्ण झाल्याचे लक्षात येताच मार्गशीर्ष वद्य दशमी 22 डिसेंबर 1913 रोजी महाराजांनी गोंदवल्यातच अत्यंत शांतपणे महासमाधी घेतली. महाराज जरी देहाने गेले तरी त्यांनी सुरू केलेला रामनामाचा चैतन्यमय यज्ञ आजही तसाच धगधगत आहे. आज महाराजांच्या समाधीला 100हून अधिक वर्षे झाली आहेत. तरीही गोंदवलेच्या मठात गेल्या 3 अद्भुत गोष्टी प्रामुख्याने जाणवतात, ज्या जगातील इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. 1. अखंड हरिनाम. मठात गेल्या 110हून अधिक वर्षापासून 24 तास एकही सेकंद न थांबता श्रीराम जय राम जय जय राम हा जप अखंड सुरू असतो. रात्रीचे 3 असो वा दुपारचे 12 तो सूर कधीच थांबत नाही. 2. विनामूल्य महाप्रसाद. मठात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, मग त्यांची संख्या हजारो असो वा लाखो, दोन्ही वेळा मोफत, सात्विक आणि अत्यंत तृप्त करणारा महाप्रसाद दिला जातो, जिथे कधीही पैशाची किंवा VIP दर्शनाची मागणी केली जात नाही. 3. परमशांतता. मठात कितीही गर्दी झाली तरी तिथे गोंगाट नसतो. कमालीची शिस्त, स्वच्छता आणि मनात एक वेगळीच मानसिक शांतता तिथे पाऊल ठेवतात जाणवू लागते. तुमच्यापैकी किती भाविक आजपर्यंत गोंदवले धाम येथे जाऊन आले आहेत आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मठात गेल्यावर नेमका कसा अनुभव आला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी अजून दर्शन घेतले नाही त्यांनी जय श्रीराम नक्की लिहा. माझ्या लाडक्या भाविकांनो, गोंदवल्याची ही संपूर्ण आणि प्रदीर्घ गाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली, दुष्काळ असो, गरिबी असो वा मनातील मोठे संकट, जर तुमचा देवावर आणि त्याच्या नामावर अढळ विश्वास असेल तर वाळवंटातही भक्तीचे नंदनवन फुलू शकते. महाराजांचे विचार आजही आपल्याला जगण्याची ताकद देतात. महाराजांचा हा संपूर्ण, सविस्तर आणि अद्भुत इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या डिजिटल गुरुकार्यात आपले योगदान नक्की द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम.